नमस्कार माझ्या बालमित्रांनो. साईराम. मित्रांनो, आपण पहिलीच्या वर्गामध्ये स्वर शिकत आहोत आणि आत्तापर्यंत आपण कोणकोणते स्वर शिकले बरं? अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू. हे स्वर आपण आत्तापर्यंत शिकलेले आहेत. आता आपल्याला पुढचेही काही स्वर शिकायचे आहेत, पण त्याआधी आपण सगळे स्वर एकदा म्हणूया. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू. ए, ऐ, ओ, औ, आहा. आता तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर परत एकदा हे स्वर म्हणा. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू. ए, ऐ, ओ, औ, आहा. मित्रांनो, आपण जे पहिले स्वर शिकले होते त्यांची काही चित्रही पाहिली होती. तर आता त्या सगळ्याची आपण एकदा उजळणी करणार आहोत. पहिला स्वर आपण पाहिला होता अ. अननस. अननस म्हणजे काय? पायनॅपल. पायनॅपल हे एक फळ आहे. आंबट गोड अशा चवीचं हे फळ असतं आणि काटेरी फळ, कारण या फळाला बाहेरून काटे असतात. अजगर. हे दुसरं चित्र कोणतं आहे? अजगर. अजगर म्हणजे काय? पायथॉन. हा एक खूप लांब असा साप असतो. तर आपण हा पहिला स्वर पाहिला आहे अ. आता दुसरा स्वर पाहूया. आ. आगगाडी. आगगाडी म्हणजे काय बरं? ट्रेन, रेल्वे. ही रेल्वे कशी तयार करतात? तर खूप सारे डबे जोडून ही ट्रेन तयार होते आणि एकाच वेळी अनेक प्रवासी यातून प्रवास करू शकतात. तसंच दुसरं चित्र कोणतं आहे पहा बरं. आरसा. आरसा म्हणजे काय? मिरर. तुम्हाला भांग पाडायला, मेकअप करायला आरशाची खूप गरज असते ना, तो हा आरसा. आता यानंतर आपण पुढचा स्वर शिकलेलो होतो ई. ही आहे छोटी ई. याला ऱ्हस्व ई असंही म्हणलं जातं. यामध्ये पहिलं चित्र आहे इमारत. इमारतीचा. इमारत म्हणजे काय? बिल्डिंग. खूप साऱ्या मजल्यांची ही एक मोठी बिल्डिंग आहे. याला मराठीमध्ये इमारत असं म्हणतात. दुसरं चित्र पहा बरं. इस्त्री. इस्त्री म्हणजे काय? आयन. आपल्या कपड्यांच्या सुरकुत्या जाण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. आता यानंतर पुढचा स्वर आहे ई. याला दीर्घ ई किंवा मोठी ई असं म्हटलं जातं. यामध्ये पहिलं चित्र आहे लार्ज लेमन. इडलिंबू. कोणतं आहे? इडलिंबू. लार्ज लेमन म्हणजे मोठं लिंबू असं म्हटलं जातं.
आता दुसरं चित्र पहा बरं. ईद. ईद हा एक सण आहे. जसं आपण दिवाळी, दसरा, ख्रिसमस, पतेती हे सारे सण साजरे करतो. तसंच ईद हा सण आपले मुस्लिम बांधव आहेत ते तो साजरा करतात आणि ईद या दिवशी ते एकमेकांना शुभेच्छा देत असतात. आता यानंतरचा पुढचा स्वर आहे ऊ. हा आहे छोटा ऊ किंवा ऱ्हस्व ऊ. ऊ, उशी. उशी म्हणजे काय? पिलो. आपण झोपण्यासाठी, टेकण्यासाठी उशीचा वापर करत असतो. तसंच दुसरं चित्र पहा बरं. उखळ. उखळ म्हणजे काय? मॉर्टार. कोणत्याही गोष्टीला, कोणत्या पदार्थाला कुटण्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा असतो. उशीचा उखळ. आता यानंतरचा पुढचा स्वर आहे ऊ. याला दीर्घ ऊ किंवा मोठा ऊ असं म्हटलं जातं. हे पहिलं चित्र पहा बरं. ऊस. ऊस म्हणजे काय? शुगर केन. शुगर केनपासून आपण छान गोड असा रस तयार करत असतो आणि हा रस खूपच पौष्टिक असतो. आता ऊपासून तयार होणारं दुसरं चित्र पहा बरं. ऊन. ऊन म्हणजे काय? सनलाईट, सूर्यप्रकाश. तर ह्या मोठ्या ऊचे दोन शब्द आपण पाहिलेत. ऊस आणि ऊन. यानंतरचा पुढचा स्वर आहे ऋ. ऋषी. ऋषी म्हणजे काय? सेंट. साधू, मुनी यांना ऋषी असं म्हटलं जातं. तसंच ऋपासून तयार होणारं पुढचं चित्र कोणतं दिसतंय आपल्याला बरं? ऋतू. ऋतू म्हणजे काय? सीझन्स. आता आपल्याला माहिती आहे मुख्य ऋतू कोणते आहेत? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तर हे 3 ऋतू आपण पाहिलेले आहेत. तर ऋषीचा. तसं ऋतू. आता यानंतरचा पुढचा स्वर आहे तो ए. आता हा आपण नवीन स्वर आज शिकणार आहोत. तर हा स्वर कसा लिहायचा ते आता आपण आधी पाहणार आहोत. ए हा स्वर लिहिण्यासाठी आपल्याला आधी एक उभी रेषा द्यायची आहे. नंतर या उभ्या रेषेला एक तिरकी रेषा म्हणजे स्लँटिंग लाईन द्यायची आहे. पहा परत. स्टँडिंग लाईन, स्लँटिंग लाईन आणि याच्यासमोर पुन्हा एक उभी रेषा द्यायची आहे. हा तयार झाला आपला ए. पुन्हा एकदा आपण हा स्वर लिहिणार आहोत. पहा बरं कसा लिहायचा ते. एक उभी रेषा काढायची आहे. त्याला एक तिरकी रेषा काढायची आहे. त्याच्यासमोर परत एक उभी रेषा काढायची आणि वरती आडवी रेषा द्यायची. कोणत्याही अक्षराला वरती आडवी रेषा देण्याची पद्धत आहे. आता अजून एकदा पाहणार आहोत आपण. कसा आपण ए काढलेला आहे. उभी रेषा, तिरकी रेषा
आणि ह्या उभ्या रेषेच्या बरोबर समोर अजून एक उभी रेषा आणि वरती आडवी रेषा. हा तयार झाला आपला ए हा स्वर. आता या ए या स्वरापासून काही शब्द तयार झालेले आहेत. ते शब्द आपण पाहणार आहोत. एक. एक म्हणजे काय? 1. आपण जे अंक मोजतो त्या अंकामधला पहिला अंक कोणता आहे? 1. आणि एडका. एडका म्हणजे रॅम. एक. एडका. आता ए पासून काही नवीन शब्द आहेत जे तयार झालेले आहेत. ते आता कोणते ते आपण पाहूया. पहा बरं. एडका, एक, एखादा, एवढा, एकदा, एकदम, एकी, एकजीव, एकटा, एकत्र, एकक, एकाकी, एकंदर, एकमुखी, एकवार, एकरूप. आता हे सारे शब्द तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार आहात. म्हणा बरं. एडका, एक, एखादा, एवढा, एकदा, एकदम, एकी, एकजीव, एकटा, एकत्र, एकक, एकाकी, एकंदर, एकमुखी, एकवार, एकरूप. हे झाले एचे शब्द. आता अजून काही शब्द आहेत ते पाहूया बरं. एक समान, एकांगी, एकाग्र, एकात्म, एकादशी, एक. पुन्हा आता हे शब्द तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार आहात. म्हणा बरं. एक समान, एकांगी, एकाग्र, एकात्म, एकादशी, एक. आता मुलांनो, हा आपण पहिला स्वर शिकला ए. आता यानंतरचा नवीन स्वर शिकणार आहोत तो आहे ऐ. ए नंतर कोणता स्वर येतो? ऐ. आता हा स्वर कसा लिहायचा तो पण आता शिकणार आहोत. आता ए हे अक्षर तर तुम्हाला काढायला येतंय. कसं काढलं हे तुम्ही पाहिलं आहेत. उभी रेषा, तिरकी रेषा आणि त्यापुढे एक आणखी एक उभी रेषा. आता हा तयार झाला ए. याच्यावर तुम्हाला अजून एक तिरकी रेषा द्यायची आहे. हा तयार झाला तुमचा ऐ. आता हेच अक्षर आपण पुन्हा एकदा लिहायला शिकूया. पहा बरं. आधी आपण ए काढणार आहोत. स्टँडिंग लाईन, स्लँटिंग लाईन, त्याच्यापुढे परत एकदा स्टँडिंग लाईन आणि एक आडवी रेषा द्यायची स्लिपिंग लाईन आणि ह्याच्यावर आपल्याला तिरकी रेषा द्यायची आहे. त्याला म्हणायची मात्रा, आईची मात्रा.
आता हा तयार झाला आई. एकदा आपण परत पाहूया का आई हे अक्षर आपण कसं लिहिलं आहे. प्रथम तुम्ही ए हे अक्षर लिहिणार आहात. या अक्षरावर तुम्हाला एक छोटीशी तिरकी रेषा द्यायची आहे. हे तयार झालं आई हे अक्षर. आता आपण आईपासून तयार होणारे काही शब्द बघणार आहोत. पहा बरं त्यांची काही चित्र. ऐरावत. ऐरावत म्हणजे काय? लॉर्ड इंद्राज एलिफंट. इंद्रदेवाचा हा हत्ती आहे. याला म्हणायचं ऐरावत. ऐरण. ॲनव्हिल. जे ब्लॅकस्मिथ असतात, लोहार असतात, त्यांच्याकडे ऐरण वापरली जाते. ॲनव्हिल. आता मुलांनो, आई ह्या अक्षरापासून काही नवीन शब्द तयार झालेले आहेत. ते आपण पाहूयात. पहा बरं. ऐट. ऐवज. ऐरावत. ऐरण. ऐक. ऐकीव. ऐकू. ऐन. ऐवजी. ऐश्वर्या. ऐशाराम. ऐसपैस. ऐहिक. आता हे सारे शब्द तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार आहात. म्हणा बरं. ऐट. ऐवज. ऐरावत. ऐरण. ऐक. ऐकीव. ऐकू. ऐन. ऐवजी. ऐश्वर्या. ऐशाराम. ऐसपैस. ऐहिक. हे झाले काही आईचे शब्द. आता मुलांनो, आपण ए आणि ऐ हे दोन स्वर शिकलेलो आहोत. तसंच ते कसे लिहायचे तेही शिकलेलो आहोत. आता या ए आणि ऐवरून आपल्याला काही गृहपाठ करायचा आहे. पहा बरं पहिला काय आहे तो. ए ऐ हे स्वर वहीमध्ये 5-5 वेळा लिहिणे. तुमची जी मराठीची वही आहे त्यामध्ये ए आणि ऐ हे दोन्ही स्वर 5-5 वेळा तुम्हाला लिहायचे आहेत. आणि जेव्हा शाळा चालू होणार आहे तेव्हा माझ्याकडून चेक करून घ्यायचं. आता यानंतर अजून एक तुम्हाला गृहपाठ आहे. तो म्हणजे ए ऐ हे स्वर एका कागदावर मोठ्या आकारात लिहिणे व त्यांना रंगवणे. तुम्ही जे आज 2 स्वर शिकलेले आहात, ए आणि ऐ, हे स्वर तुम्ही एका कागदावर काढणार आहात. आणि ते काढताना जरा मोठ्या आकारात तुम्हाला काढायचे आहेत. आणि त्यांना तुम्हाला जो रंग आवडेल त्या रंगाने रंगवायचे आहेत. तर आज आपण ए ऐ हे स्वर शिकलेलो आहोत. पण आता सगळ्या स्वरांची उजळणी म्हणून सारे स्वर आपण परत एकदा म्हणणार आहोत. म्हणा बरं. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू. ए, ऐ, ओ, औ, आहा. अजून एकदा म्हणूया आपण. म्हणा बरं, म्हणजे तुमचे पण आता छान पाठ होतील. अ, आ,
ई ई उ ऊ रू ए ऐ ओ औ आहा. तर हे ए ऐ तुम्ही नवीन शिकलेला आहात. याचा गृहपाठ पण तुम्ही आता छान लक्षात ठेवायचा आहे. काय बरं सांगितलं आहे तुम्हाला गृहपाठ? की ए आणि ऐ हे स्वर तुम्ही तुमच्या वहीमध्ये 5-5 वेळा लिहायचे आहेत. किती वेळा? 5 वेळा. आणि ए आणि ऐ हे दोन्ही स्वर तुम्ही एका मोठ्या कागदावर मोठ्या आकारात लिहायचे. तुम्ही हे स्वर मोठ्या आकारात लिहिणार आहात आणि तुम्हाला जो रंग आवडेल त्या रंगाने रंगवणार आहात. तर आवडला का हा पाठ तुम्हाला? आवडला ना? धन्यवाद. साईराम.